करमाळा पोलिसांनी एकास अटक करून 4.5 तोळे सोने हस्तगत केले तर चोरीचे 3 गुन्हे उघडकीस आणले। करमाळा पोलीस ठाण्यानं चोरीच्या आणि फसवणुकीच्या गुन्ह्यातील 4.5 तोळे सोन्याचे सुमारे 4 लाख रुपये किमतीचे दागिने आरोपींकडून जप्त करून एकूण 3 चोरीचे आणि फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत। दरम्यान 16/5/2025 रोजी सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास करमाळा शहरातील दत्तपेठ इथं सरुबाई मारुती शिंदे वर्ष 60 राहणार मागे तालुका करमाळा या पायी चालत जात असताना 2 अनोळखी इसमांनी तुमच्या गळ्यात कमी सोनं आहे त्याबद्दल आम्ही जास्त पैसे देतो असं सांगत त्यांनी फिर्यादीला एका पिवळ्या धातूचं बिस्किट दिलं आणि फिर्यादीच्या गळ्यातील 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले आणि 2 ग्रॅम वजनाचे कानातील फुलं असे एकूण 1 तोळे वजनाचे सोने काढून घेतले। फिर्यादीला सोन्याचं बिस्किट म्हणून पितळेचं बिस्किट देऊन 2 अनोळखी इसमांनी सरुबाई मारुती शिंदे यांची फसवणूक केली असा गुन्हा करमाळा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला। दरम्यान फिर्यादीच्या अनुषंगानं पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अंमलदारांना बोलावून घेऊन त्यांची 2 पथकं तयार करून घटनेच्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून घेतलं आणि तांत्रिक विश्लेषण करून हे फुटेज बाहेरच्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यास पाठवून मिळालेल्या माहितीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 पथकं रवाना करण्यात आली। दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जाऊन पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीतील मौजे भालगाव तालुका पाथर्डी इथं जाऊन संशयित आरोपीच्या घरावर पाळत ठेवून यातील संशयित आरोपी गणेश विनायक गायकवाड वर्ष 35 याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे या गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यानं या गुन्ह्याची कबुली दिली। दरम्यान गणेश विनायक गायकवाड याला या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यानं गुन्ह्याची कबुली देऊन या गुन्ह्यातील फसवणूक करून घेतलेला मुद्देमाल काढून दिला। तसंच या आरोपीकडे आणखीन सखोल तपास केला असता त्यानं 2022 मध्ये करमाळा शहरातील ICICI बँकेसमोर एका महिलेकडून 1 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने फसवणूक करून घेऊन गेल्याचं सांगून हे सोन्याचे दागिने देखील त्यानं काढून दिले। या घटनेबाबतची अधिक माहिती घेतली असता मालन रमेश काळे वर्ष 65 राहणार पोथरे तालुका करमाळा यांनी करमाळा पोलीस ठाणे इथं हा गुन्हा दाखल केला होता। त्याप्रमाणे या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। तसंच दुसऱ्या पथकानं यातील दुसरा संशयित आरोपी सोमनाथ निवृत्ती फुंदे वर्ष 49 राहणार भालगाव तालुका पाथर्डी याला या गुन्ह्यात अटक करण्यात आला असून गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस फौजदार वाडगे हे करत आहेत।